एक प्रतिष्ठित उद्योगपती वेलजन ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचे संस्थापक आणि चेअरमन व्ही.सी. जनार्दन राव यांची हत्या झाली आणि तीही त्यांच्या स्वतःच्या राहत्या घरात, त्यांच्याच नातवाच्या हातून। ऐकायला सिनेमाची स्टोरी वाटेल अशी ही गोष्ट, पण हे सत्य आहे। चाकूचे तब्बल 70हून अधिक वार। ही बातमी ऐकून संपूर्ण शहरासह देश हादरला। ही घटना ऐकून लोक सुन्न झाले, पोलीस हादरले आणि संपूर्ण उद्योग विश्वात खळबळ माजली। पण या हत्येमागं नेमकं कारण काय होतं? संपत्ती, कौटुंबिक वाद की आणखी काही? जाणून घेऊयात या हत्येची पार्श्वभूमी, घटनाक्रम आणि धक्कादायक खुलासे। नमस्कार, मी दिया आणि तुम्ही पाहताय झेप मराठी। 6 फेब्रुवारी 2025 रात्रीच्या सुमारास हैदराबादच्या लँको हिल्स भागात एका आलिशान घरात एक घटना घडली, जी संपूर्ण देशात चर्चेचा विषय ठरते। घरात होते 86 वर्षीय व्ही.सी. जनार्दन राव आणि त्यांचा नातू 29 वर्षीय किलारू कीर्ती तेजा। तेजा नुकताच अमेरिकेतून मास्टर्सची डिग्री पूर्ण करून भारतात परतला होता। श्रीमंती होती, मोठं नाव होतं, पण मनात मात्र असंतोष धुमसत होता। त्या रात्री तेजा आपल्या आईसोबत आजोबांच्या घरी गेला। सुरुवातीला सगळं नॉर्मल होतं, पण अचानक चर्चा वाढली, आवाज वाढला आणि वाद टोकाला गेला। तेजानं चाकू उचलला आणि थेट आजोबांवर वार करायला सुरुवात केली। एक नाही, दोन नाही, तर तब्बल 70हून अधिक वार। हा सगळा प्रकार घडलाच कसा? पोलिसांनी तपास सुरू केला आणि धक्कादायक माहिती समोर आली। व्ही.सी. जनार्दन राव यांनी नुकतंच आपल्या दुसऱ्या नातवाला श्रीकृष्णा याला वेलजन ग्रुपचा डायरेक्टर बनवलं होतं आणि त्याला तब्बल 4 कोटींचे शेअर्स दिले होते। ही गोष्ट तेजाला सहन झाली नाही। त्याला वाटलं की त्याच्यावर अन्याय झालाय, त्याचं भविष्य हिरावून घेतलं गेलंय। या रागातूनच तो आपल्या आईसोबत आजोबांकडे गेला आणि हा वाद रक्ताच्या नात्याचा शेवट करणारा ठरला। आजोबांवर तेजा हल्ला करत असताना त्याची आई त्याला थांबवण्याचा प्रयत्न करत होती, पण तो थांबला नाही। उलट त्याने आपल्या आईवरही वार केले। आई गंभीर जखमी झाली, पण ती कशीबशी वाचली। त्या क्षणी हा सगळा प्रकार संपत नाही। हत्या केल्यानंतर तेजाने लगेचच कपडे बदलले, रक्ताने माखलेले कपडे टाकून तो घर सोडून पसार झाला। पण फार लांब तो जाऊ शकला नाही। पोलिसांनी काही तासातच त्याला पंचगुड्डा फ्लायओव्हर जवळ अटक केली। ही जागा त्याच्या आजोबांच्या घरापासून फारशी लांब नव्हती, म्हणजे तो पळून जायच्या तयारीत होता, पण वेळ आणि पोलिसांची सतर्कता त्याच्या विरोधात गेली। ही घटना केवळ एका व्यक्तीच्या रागाची परिणिती नाही, तर हा संपत्तीच्या लोभाचा खेळ होता। व्ही.सी. जनार्दन राव हे वेलजन ग्रुपचे संस्थापक होते। 1965 मध्ये त्यांनी ही कंपनी सुरू केली। कंपनीचं मार्केट कॅप कोट्यवधी रुपयांचं आहे। तेजाला वाटत होतं की त्याला डावललं गेलं, त्याच्यासाठी काहीही ठेवलेलं नाही आणि रागाच्या भरात त्याने आपलं नातंच संपवलं। ही हत्या केवळ एक कौटुंबिक वाद नव्हता, तर हे संस्कृती आणि नात्यांच्या अधपतनाचं एक उदाहरण ठरलं। या घटनेबद्दल तुमचे विचार आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा आणि अशाच नव्या व्हिडिओसाठी झेप मराठीला सबस्क्राईब करा। अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे।